मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। पुण्यातील अजित पवारांच्या कार्यक्रमात प्रहार कार्यकर्त्यांचा गोंधळ, तर बैठकीनंतर पुढील निर्णय होणार। कार्यकर्त्यांनी 2-3 तास शांत राहावं, बच्चू कडूंचं आवाहन। बच्चू कडूंना काही झाल्यास सरकारला सोडणार नाही, प्रहार आंदोलकांचा इशारा। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्यासह 17 मागण्या पूर्ण करण्याची मागणी। काल मुख्यमंत्र्यांचा बच्चू कडूंसोबत संवाद, टोकाची भूमिका घेऊन मार्ग निघत नाही, टप्प्याटप्प्याने सर्व करणार। प्रहार कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। बच्चू कडू आज उपोषण स्थगित करायचं की नाही यावर निर्णय घेणार। सरकारचं लेखी पत्र न आल्यास 16 तारखेपासून बच्चू कडूंचा पाणी त्याग करण्याचा इशारा। आम्ही कर्जमाफीचं कुठलंही वचन दिलं नव्हतं, आमच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी नव्हती। कर्जमाफीबद्दल मंत्री अतुल सावेंची प्रतिक्रिया। सत्तेमध्ये जायला हवं, आमदारांची शरद पवारांकडे आग्रही मागणी। विरोधी पक्षामध्ये राहून मतदारसंघातील कामं होत नसल्यानं आमदार अस्वस्थ, तर भाजपसोबत युती न करण्याची शरद पवारांची भूमिका, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा। काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे आणि फडणवीसांची भेट। अदानी मुंबई गिळतायत, या चिंतेतून राज फडणवीसांना भेटले असतील। फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वरळीमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन। शिबिराला ठाकरेंच्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकरांची भेट। पाऊस पडला की रेनकोट घालणार की छत्री, अजून निर्णय नाही। अजितदादांसोबतच्या युतीवर सुप्रिया सुळेंचं मिश्किल वक्तव्य, तर वादळरूपी पाऊस आल्यास रेनकोट किंवा छत्रीचा उपयोग होत नाही, वडेट्टीवारांचा टोला। अहमदाबादमधील अपघातानंतर घटनास्थळावरून आतापर्यंत 274 जणांचे मृतदेह सापडले। घटनास्थळी एनडीआरएफकडून शोधकार्य, आणखी मृतदेह आढळण्यास सुरुवात। अहमदाबादमधील विमान दुर्घटनेमधील मृतदेह डीएनए चाचणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास सुरू, मात्र मृतदेह मिळण्यास उशीर होत असल्यानं नातेवाईकांचा संताप। 20 सेकंदात अपघात कसा झाला, हा जगाला पडलेला प्रश्न। सायबर हल्ल्याच्या माध्यमातून इंजिन बंद पडलं का, संजय राऊतांचा सवाल। एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या कारणांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन। भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी एसओपीज तयार करण्यावर समिती लक्ष केंद्रित करणार। मी पालकमंत्री असताना धाराशिवमधील कामं खोळंबलेली असल्यानं दुःखी, राणा जगजितसिंह पाटलांनी अजितदादांकडे आक्षेप नोंदवल्यानं निधी थांबला। प्रताप सरनाईकांकडून मुख्यमंत्र्यांना पत्र। राज्यातील महापालिकांच्या प्रभाग